नमस्कार, KNN-सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा पवार। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। सौंदत्ती तालुक्यातील परिवहन कर्मचाऱ्याने केली आत्महत्या। 6वे वेतन आयोग लागू केल्यानंतर संप मागे घेण्याचा पवित्रा। कर्मचाऱ्यांशी का बोलावे असा भाजपाचा अहंकार। विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारला संप। बेळगाव डेपो मॅनेजर यल्लेश लाठी याने जोपासली माणुसकी। बेळगाव ते होनगाव बस सुरू करून केले कर्तव्य पूर्ण। राज्यात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित। बेळगाव स्मार्ट सिटी योजनेची घोषणा करण्यात दिवंगत सुरेश अंगडी यांचा मोलाचा वाटा। कर्नाटक रेल्वे योजनेसाठी 7,000 कोटी अनुदान मंजूर। आता पाहूया सविस्तर बातम्या। यत्नाळ यांच्या संभाषणावर चौकशी केली जाईल, मात्र त्यांना हद्दपार करता येणार नाही, असे राज्य पालकमंत्री अरुण सिंग यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले आहे। जो लोग हैं, गरीब लोग हैं, उनको मुफ्त में 6 महीने का गैस सिलेंडर मिला, 5-5 किलो अनाज मुफ्त में मिला, वृद्धावस्था पेंशन भी मिला। तो हम तो प्रो इनकम्बेंसी लेके जा रहे हैं। हमने इतना काम किया है, एंटी इनकम्बेंसी तो कहीं है ही नहीं। 0% पेट्रोल और डीजल का और गैस का दाम बढ़ा है ना सर। अरे मैं तो सोचा कि ऑयल का रेट बढ़ गया, तो ऑयल का रेट गिर रहा है, तो आप लोग पूछ रहे थे क्या? नहीं पेट्रोल पेट्रोल डीजल गैस का ही रेट दाम बन गया है। अभी पिछले बढ़ा के आप 30 रुपए बढ़ा के आप 60 पैसे कम कर दें, क्या आप अभी और कम होगा? खाने का 20 रुपए बढ़ा के 60 पैसे कम कर दें, कमी होगी? अभी और कमी होगा। देखो कैसा है, एक मिनट अगर आप चर्चा करते हो तो देखो ऐसा है कि आप सब तो बड़े सीनियर पत्रकार लोग हैं। कभी भी महंगाई का जब बात करते हैं तो यह चर्चा करते हैं कि एक व्यक्ति जो है उसके जो हाउस होल्ड एक्सपेंसेज हैं पर मंथ अगर उसको 15,000 रुपये खर्च होते थे, आज कितना बढ़ा है कि नहीं बढ़ा है। उसमें क्या होता है, उसकी स्कूल की फीस भी होती है, ट्रांसपोर्टेशन भी होता है, सब्जी भी होती है। एक मिनट सुन तो लीजिए। तो प्राइस इन्फ्लेशन की बात करते हैं हमेशा। एक चीज को नहीं कभी टमाटर बढ़ गया, प्याज, अरे टमाटर बढ़ने से उसको 10 रुपए 1 मिनट दाम बढ़ा। कांग्रेस का शासनकाल था तो उनके 2009-10 में महंगाई की रेट कितना होती थी? 15%, 16%। पार्लियामेंट के दोनों सदनों में कांग्रेस के प्रधानमंत्री जी ने, मनमोहन सिंह ने कहा था 100 दिन में महंगाई कम करूंगा, लेकिन महंगाई कम नहीं होती, इन्फ्लेशन रेट हाई होता था। हमारे समय इन्फ्लेशन रेट 4% है। 6 साल का इन्फ्लेशन रेट 4% है, 4%। Rather, everyone in the world, they are appreciating the inflation rate in our country is just 4-5% for the last 6 years. And everyone should appreciate. कभी भी एक चीज के दाम को लेकर के तो कांग्रेस मूर्ख है, इसलिए ऐसा काम करती है। एक चीज के दाम को कभी भी नहीं कंपेयर करते हैं। जब 10 चीजें आप कंज्यूम करते हो तो 10 का एवरेज लेकर देखते हैं कि ओवरऑल महंगाई बढ़ी है कि नहीं बढ़ी है। ये मुझको कहना नहीं बढ़ा। तो एक मिनट, आप सब पत्रकार भी हैं और कांग्रेस के लोग से भी मैं निवेदन करूंगा कि इन्फ्लेशन रेट जो सरकारी आंकड़ा जारी हो रहा है, उस इन्फ्लेशन रेट को जो 4 से 4.5% है, उसको निकाल के क्वेश्चन करेंगे तो मेरे बड़े अच्छे लगेंगे। हम भी एज इकोनॉमिस्ट, हम भी चार्टर्ड अकाउंटेंट है, उसमें डिबेट करें तो अच्छा लगेगा। नहीं सर, अभी आप बोले कि हर घर को पानी, पीने का पानी पहुंचाएंगे करके, लेकिन जो कर्नाटक में अर्बन डेवलपमेंट के पास था जो पानी का पहुंचाने का घर घर को, वो खासगीकरण, प्राइवेटाइजेशन कर रहे हैं, तो इसका विरोध कर रहे हैं। ऐसा नहीं है। देखो मैं आपको बताऊं कि यहाँ पे भी जो पानी पहुँचाने का काम जो किया है, यह जल जीवन मिशन के माध्यम से आप 21,74,000 लगभग 22 लाख घरों को पानी पहुँचाने का काम 3 साल में हो रहा है। लेकिन हर सेक्टर प्राइवेटाइजेशन किया तो 4 नहीं भैया, सरकार अपने बजट से 4,300 देने वाली है। 4,300 करोड़ रुपए खर्च होने वाला है।
और पिछले अगले 3 सालों में 25,000 करोड़ रुपए खर्च हो गए। सरकार खर्च कर रही, प्राइवेट नहीं कर रहा। साथ में बिल भी फटने वाला है सर अभी चुनाव में यस सर, बोलो सर। सर 1 करोड़ जॉब्स का क्या हुआ सर पानी भी पहुंचने वाला है और बिल भी फटने मेरा वाला ये है। निवेदन है कि एक बार आप कभी भी एक बार आप कभी भी एक विषय पे प्रेस कॉन्फ्रेंस कर लेंगे, चाहे सरकारी चाहे जॉब्स पे कर लो, केवल उसी पे तो जॉब्स के बारे में मैं बता दूंगा। फिर कभी भी आप चाहे महंगाई पे कर लो तो उस पे बता देंगे, लेकिन एक एक्सक्लूसिव प्रेस कॉन्फ्रेंस एक सब्जेक्ट पे आप कर लेंगे तो मैं उसको भी जॉब्स के बारे में जॉब्स के बारे में बोलिएगा सर, जॉब्स के बारे में। कांग्रेस के लोग बहुत बड़े मूर्ख हैं। 25 करोड़ लोगों को अगर मुद्रा बैंक के अंतर्गत लोन मिला है, 25 करोड़ लोगों को अगर मुद्रा बैंक के अंतर्गत लोन मिला है 25 करोड़, तो कहीं न कहीं तो लोगों को काम मिला ही होगा, लोग काम दिए होंगे। रेदर कांग्रेस शुड क्वेश्चन अबाउट 25 करोड़ मुद्रा बैंक, उस पर क्वेश्चन करो कि लोगों को मिला कि नहीं मिला है। तो अगर 25 करोड़ लोगों को मुद्रा बैंक में लोन देते हो जिसमें अधिकांश महिला, भारतीय जनता पार्टी एक बड़ा परिवार है, बड़ा परिवार, और बड़े परिवार में कभी कोई बात भी होती है तो मिल करके हम आपस में चर्चा करते हैं और समाधान करते हैं। ईश्वरप्पा जी ने कहा, ईश्वरप्पा जी ने अगले गवर्नर को ये दिया है। हाँ वो नहीं देना चाहिए था, लेकिन ईश्वरप्पा जी ने कहा कि भाई हम और येदियुरप्पा जी एक ही थाली में खाना खाने वाले व्यक्ति हैं, हम दोनों में कोई भेदभाव नहीं है, हम दोनों एक ही हैं। उन्होंने खुद ही कह दिया कि ईश्वरप्पा जी कि हम और येदियुरप्पा जी एक हैं, तो अगला प्रश्न कहाँ से आता है? फिर राजभवन क्यों गए? है? राजभवन क्यों गए? अब राजभवन चले गए, जाना नहीं चाहिए था, चले गए तो कोई बात नहीं, अब वो जाना नहीं चाहिए था। थोड़ा ईश्वरप्पा तो एक बार कहा, लेकिन यत्नाल जी ने तो डेली एवरी डे इज अगेंस्ट गिविंग स्टेटमेंट अगेंस्ट सीएम। रिक्वेस्ट ये है कि जिनके बारे में अभी आपने दोबारा नाम लिया, मैं तो नाम ही नहीं लूंगा, अब उनके बारे में मेरे से प्रश्न मत पूछो। If somebody- सर आप ऐसे बताएंगे तो किससे हमने 7 बार बोल चुका है, 8 बार बोल चुका है। यू वांट टू से कि हम उन्हीं के बारे में करके उनको प्रसिद्धि व्यक्त करें। हम जब बोलते हैं तो व्यक्ति की प्रसिद्धि होती है। आई डोंट वांट टू पॉपुलराइज द पर्सन। आपकी पार्टी तो शिस्त की पार्टी है ना, डिसिप्लिनरी पार्टी है आपकी पार्टी। 17 के बाद में सीएम चेंज होता है लीडरशिप चेंज होता है, सीएम चेंज होता है। और पक्ष ने बताए तो हम सीएम ठीक है, हो सकता है मीडिया का उन पे भरोसा है, लेकिन भारतीय जनता पार्टी का 0.01% भी भरोसा नहीं है। Sir, one thing, that's mean We don't have any faith on the person that you are mentioning. 0%. एक्शन नहीं एक्शन क्यों नहीं हो रहा है? इतना बात बोल दिया तो एक्शन क्यों नहीं हो रहा है? अरे भाई ये बताओ, उसके अलावा कोई और प्रश्न क्या है? छोटे से इशू को सर और एक भारतीय जनता पार्टी ने पहले से फैमिली पॉलिटिक्स का विरोध करते आई है और करी है। अनंत कुमार के मामले में हो या दूसरे कोई लीडर के मामले में हो, फैमिली पॉलिटिक्स को कभी बढ़ावा नहीं दिया। ये बेलगाम में ऐसी कोई मजबूरी थी कि जो आपने फैमिली पॉलिटिक्स हम को लोग सामूहिक निर्णय लेते हैं, कलेक्टिव लीडरशिप लेकर सब लोग मिल करके निर्णय लेते हैं, और समय आने पे चीज़ों को, परिस्थितियों को देखते हैं। उसके साथ साथ यह भी देखते हैं कि उस समय चलो जनरल इलेक्शन था, ये बाई इलेक्शन से विनेबिलिटी भी फैक्टर होता है। सब चीज़ों मिलकर के केंद्रीय नेतृत्व निर्णय लेता है। सर आपका मतलब ये है कि यहाँ पर बीजेपी पार्टी एक जमाने में डिसिप्लिन के लिए माना जाता था, आज वो डिसिप्लिन नहीं रहा। बहुत भाजपा नहीं, आपकी जो आप जो कह रहे हैं उसी से हम निष्कर्ष निकाल सकते हैं। आप जो अभी कह रहे हैं उसी से हम निष्कर्ष निकाल सकते हैं। आप एक पर्सन जो बार बार आरोप कर रहा है उसके ऊपर आप कोई भी एक्शन नहीं ले रहे हैं। नहीं, नोटिस हमने दिया है सिग्नल निकालने वाले। नोटिस का कोई फायदा नहीं हुआ। बूथ लेवल को उसने बताया, उसने खुद बताया कि नोटिस का कोई फायदा नहीं हुआ। क्या हुआ? नोटिस क्या आगे फिर क्या हुआ? लेकिन एक एमएलए ऐसा बोले तो कुछ नहीं अरे भाई ये बताओ, आप बार बार प्रूव कर रहे हो, ये कह रहे हैं जब हाँ अरुण सिंह जी एक देखिए, आपका पहले वो निकाले जैसे ही है। No, your party was known for a party with difference, but now it is party with indifference. देखो ऐसा है कि जिस व्यक्ति के बारे में आप कह रहे हैं, हमको प्रसिद्धि नहीं देना उनको। हमारे मन में कुछ स्ट्रेटेजी है, कुछ योजना है, लेकिन हम मीडिया के सामने नहीं उसको खुलासा करना चाहते। बट वी डोंट वांट टू पॉपुलराइज। उसके पीछे भी कुछ कारण हो सकता है, उसके पीछे भी कुछ कारण हो सकता है।
अभी निकाल देंगे तो स्वतंत्र हो जाएगा। अभी तो कुछ होता है ना ऐसा। कारण में इसके पीछे कौन है वही बताइए। ट्रांसपोर्ट बंद है सर। सर किसान संगठनों ने कहा है कि वो लोग भाजपा के खिलाफ वोट करने वाले हैं और इस इलेक्शन में किसान संगठनों ने कांग्रेस को अपना सपोर्ट एक्सटेंड किया है। आप इसको किस तरह से लेते हैं? उन्होंने किसान संगठनों ने राजस्थान में, कर्नाटक में पंचायतों के चुनाव में भी हमारा विरोध किया था। हम एक तरफा जीते। राजस्थान में हम 21 में 14 जीते, यहाँ भी पंचायत के चुनाव में हम जीते। अभी ये जो चुनाव हो रहा है सब जगह, यहाँ भी हम जीतने जा रहे हैं। अरे वो किसान संगठन नहीं है, कुछ लोग कांग्रेस के द्वारा वो स्पॉन्सर्ड हैं। असली किसान तो मोदी जी के साथ हैं। तमिळनाडू पॉंडिचेरीमध्ये पुन्हा भाजप सत्तेत येणार हे शतसिद्ध व पश्चिम बंगालमधील नागरिक ममता दीदींना टाटा बाय बाय करत आहेत असे भाजप राष्ट्रीय सचिव सी.टी. रवी यांनी सांब्रा विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले आहे। ಒಳ್ಳೆ ನಂಬರ್ನಲ್ಲೇ ಖಾತೆ ತೆರೆಯುತ್ತೆ। NDA ಮತ್ತೆ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ। ADMK ನೇತೃತ್ವದ ಸರ್ಕಾರ ತಮಿಳುನಾಡಿನಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರೋದು ಗ್ಯಾರಂಟಿ। ಪಾಂಡಿಚೇರಿ ಪಕ್ಕದ ರಾಜ್ಯ, ಅಲ್ಲಿಯ ಮಾಹಿತಿಯೂ ಕೂಡ ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ತಮಿಳುನಾಡಿನಲ್ಲಿ ಹೇಗಿದೆ ಅದೇ ರೀತಿ ವಾತಾವರಣ ಪಾಂಡಿಚೇರಿನಲ್ಲೂ ಇತ್ತು। ಪಾಂಡಿಚೇರಿನಲ್ಲೂ ಕೂಡ NDA ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರೋದು ಸುನಿಶ್ಚಿತ। ಕೇರಳದಲ್ಲಿ ಹಿಂದಿಗಿಂತ ಉತ್ತಮವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಫಲಿತಾಂಶ ಸಿಗುವ ನಿರೀಕ್ಷೆ ಇದೆ। ಒಳ್ಳೆಯ ಜನ ರಾಜಕಾರಣಕ್ಕೆ ಬರೋಕ್ಕೆ ಯೋಚನೆ ಮಾಡ್ತಿರುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಮಗೆ ಮೆಟ್ರೋ ಮ್ಯಾನ್ ಶ್ರೀಧರ್ ಅವರು ಬಂದು ನೇತೃತ್ವ ವಹಿಸಿದ್ದಾರೆ। ಒಂದು ಉತ್ತಮ ವಾತಾವರಣ ವ್ಯಕ್ತ ಆಗಿದೆ। ಎಲ್ಲ ಕಡೆಯೂ ಕೂಡ ಒಳ್ಳೆಯ ವಾತಾವರಣ ಇದೆ। ಅಸ್ಸಾಂನಲ್ಲಿ ಮತ್ತೆ BJP ಅಧಿಕಾರಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ। ವೆಸ್ಟ್ ಬೆಂಗಾಲ್ನಲ್ಲಿ ಸ್ವೀಪ್ ಮಾಡ್ತೇವೆ। ದೀದಿಗೆ ಟಾಟಾ ಹೇಳೋಕೆ ಜನ ಶುರು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಈಗಾಗಲೇ ಟಾಟಾ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅಂದರೆ ಅವ್ರ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮಾಡಬೇಕು। 2G 3G 4G ಯಾರ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಡೆದಿದ್ದು, ಕಾಮನ್ವೆಲ್ತು ಯಾರ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಡೆದಿದ್ದು, KG ಬೇಸಿನ್ ಯಾರ ಕಾಲದಲ್ಲಿ ನಡೆದಿದ್ದು, ಎಲ್ಲ ಹಗರಣಗಳು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾಲದಲ್ಲೇ ನಡೆದಿದ್ದು। ಅವರಿಗೆ ಹಗರಣ ಮಾಡಿದರೆ ಮಾತ್ರ ಸರ್ಕಾರ ಅಸ್ತಿತ್ವದಲ್ಲಿದೆ ಅಂತ ಅನಿಸುತ್ತೆ ಅವರಿಗೆ। ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲೂ ಕೂಡ ಲೋಕಾಯುಕ್ತ ಬಾಗಿಲು ಹಾಕಿ ACB ತಂದು ಕ್ಲೀನ್ ಚಿಟ್ ಕೊಟ್ಕೊಳ್ಳೋ ಕೆಲಸ ಯಾರು ಮಾಡಿದವರು? ರೇಡಿಯೋ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಸಾವಿರಾರು ಎಕರೆಯನ್ನು ಡಿನೋಟಿಫಿಕೇಶನ್ ಮಾಡೋ ಕೆಲಸನ ಯಾರು ಮಾಡಿದವರು? ಇಲ್ಲಿ ATM ತೆರೆದಿದ್ರಲ್ಲ, ಕರ್ನಾಟಕದಿಂದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾರ್ಟಿಗೆ ATM ತೆರೆದಿದ್ರಲ್ಲ, ATM ಬಂದಾಗಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಅವರು ವಿಲವಿಲ ಒದ್ದಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಮುಂಚೆ ATM ತೆರೆದಿದ್ರು, ಕರ್ನಾಟಕದ ರಾಜ್ಯದ ಹಣನ ಕೊಳ್ಳೆ ಹೊಡೆದು ATM ಮೂಲಕ ಕಳಿಸ್ಕೊಡೋ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ರು। ಈಗ ATM ಇಲ್ಲ। ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾಲಿಗೆ ಕರ್ನಾಟಕ ಒಂದು ಕಾಲದಲ್ಲಿ ATM ಆಗಿತ್ತು, ATM ಬಂದಾಗಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಬಾಯಿ ಬಡ್ಕೋತಾ ಇದ್ದಾರೆ। ಅದು ಬಿಟ್ಟರೆ ಬೇರೆ ಏನಿದೆ ಹೇಳಿ? ಬೇರೆ ಏನಿದೆ? ಈಗ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಒಳ್ಳೆ ಆಡಳಿತ ಕೊಡ್ತಿರೋ ಕಾರಣಕ್ಕೋಸ್ಕರನೇ ಬರೀ ಭಾರತದಲ್ಲ ಜಗತ್ತಿನಾದ್ಯಂತ ಪ್ರಶಂಸೆ ವ್ಯಕ್ತ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ಅವರೀಗ CAA ಅನುಷ್ಠಾನ ತಂದು ಬೇರೆ ದೇಶದಲ್ಲಿ ಇದ್ದ ನಿರಾಶ್ರಿತರಾಗಿ ಬಂದಂಥ ಜನರಿಗೆ ಪೌರತ್ವ ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಅದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ। ಪೌರತ್ವ ಕೊಡೋ ತಪ್ಪ? ಯಾರು ನಿರಾಶ್ರಿತರಾಗಿ ಬಂದರು ಅವ್ರಿಗೆ ಪೌರತ್ವ ಕೊಡೋ ತಪ್ಪ? ಆರ್ಟಿಕಲ್ 370 ರದ್ದುಪಡಿಸಿದ್ದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾಲಿಗೆ ನುಂಗಲಾರದ ತುತ್ತು। ಯಾಕೆಂದರೆ ಕಾಶ್ಮೀರ ಭಾರತದ ಒಳಗೆ ಒಂದಾಗೋಕೆ ಅವ್ರಿಗೆ ಇಷ್ಟನೇ ಇಲ್ಲ, ಅದಕ್ಕಾಗಿಯೇ ನೆಹರು ಆರ್ಟಿಕಲ್ 370 ಇಟ್ಟಿದ್ರು। ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಆರ್ಟಿಕಲ್ 370 ರದ್ದುಪಡಿಸಿ ಅಲ್ಲೂ ಭಾರತದ ಜೆಂಡಾ ಹಾರಂಗೆ ನೋಡ್ಕೊಳ್ತು, ಅಲ್ಲೂ ಭಾರತ್ ಮಾತಾ ಕಿ ಜೈಯನ್ನ ಘೋಷಣೆ ಕೇಳಂಗೆ ಮಾಡ್ತು। ಇದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗೆ ನುಂಗಲಾರದ ತುತ್ತು, ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಾರೆ। ರಾಮ ಮಂದಿರ ಯಾವಾಗ ಕಟ್ತೀರಿ ಅಂತ ನೀವೇ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳ್ತಿದ್ರಿ, ಅಡಿಗಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಕಟ್ಟೋ ಕೆಲಸ ಪ್ರಾರಂಭ ಆಯಿತು, ಇದು ತಪ್ಪ? ರೈತರ ಖಾತೆಗೆ 6,000 ರೂಪಾಯಿ ಹಣ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ, 4,000 ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ರೈತರ ಖಾತೆಗೆ ಜಮಾ ಮಾಡ್ತಾ ಇದೆ, ಇದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಾಲಿಗೆ ನುಂಗಲಾರ್ದ ತುತ್ತು, ಇದು ತಪ್ಪ? ಹೇಳಿ, ಯಾವ್ದು ತಪ್ಪು? ಜನ್ಧನ್ ಖಾತೆಗೆ ಹಣ ಹಾಕಿದ ತಪ್ಪ? ಆಯುಷ್ಮಾನ್ ಭಾರತ್ ಯೋಜನೆ ತಂದಿದ್ದ ತಪ್ಪ? ರೈಲ್ವೆ ಈಗ ಸುರೇಶ್ ಅಂಗಡಿ ಅವರ ಕಾಲಘಟ್ಟದಲ್ಲೇ 1 ವರ್ಷದಲ್ಲಿ 17,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಮಂಜೂರಾಯಿತು। ಕಿತ್ತೂರು ಲೈನು 950 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಮಂಜೂರಾಯಿತು। ಈ ಎಲ್ಲ ಮಂಜೂರಾತಿಯಾಗಿದ್ದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗೆ ಅಪತ್ಯವಾಗಿ ಕಾಣುತ್ತಾ? ಯಾವುದು ಅಪತ್ಯವಾಗಿ ಕಾಣುತ್ತೆ? ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಅಂದ್ರೇನು? ನ್ಯಾಷನಲ್ ಹೈವೇ ವರ್ಕು ಹೈ ಸ್ಪೀಡಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ, ಇದು ಅವರಿಗೆ ಅಪತ್ಯದ ಸಂಗತಿ। ಯಾಕೆಂದರೆ ಅವರೊಬ್ಬರಿಗೆ ಹಗರಣ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದವ್ರಿಗೆ ಇದೆಲ್ಲವೂ ನುಂಗಲಾರ್ದ ತುತ್ತಾಗಿ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ। ಅವರಿಗೆ ಅನಿಸ್ತಾ ಇದೆ ಇನ್ನು ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಈಗ ವೆಸ್ಟ್ ಬೆಂಗಾಲ್ನಲ್ಲಿ BJP ಪರವಾದ ಅಲೆ ಎದ್ದಿದೆ। ಒಂದೊಂದೇ ದೊಡ್ಡ ರಾಜ್ಯಗಳು BJPಗೆ ಸೇರ್ತಾ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾವಲ್ಲ, ಇನ್ನು ನಮಗಿನ್ನು ಶಾಶ್ವತ ಭವಿಷ್ಯ ಇಲ್ಲ ಅಂತ ಕೆಲವು ಕುಟುಂಬಗಳಿಗೆ ಅನಿಸಿದೆ, ಅದಕ್ಕಾಗಿ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ। ಕೋವಿಡ್ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಆಗಿದೆ, 20 ಲಕ್ಷ ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಹಣ ಎಲ್ಲಿ ಹೋಯ್ತು ಅಂತ DK ಅವರು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾರೆ। 16,000 ಕೋಟಿ ಹಣ ಕೊಡ್ತೇನೆ ಅಂದಿದ್ರು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ,
ಆದ್ರೆ ಯಾವುದೇ ಒಬ್ಬ ನೇಕಾರರಾಗಲಿ ಚಾಲಕರಿಗಾಗಲಿ ಹಣ ಬಂದು ತಲುಪಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಈಗ ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲೆನಲ್ಲೂ ಕೂಡ ಆಟೋ ಚಾಲಕರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿರೋದಕ್ಕೆ, ನೇಕಾರರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿರೋದಕ್ಕೆ, ಹೂ ಮಾರೋರಿಗೆ ಸಿಕ್ಕಿರೋದಕ್ಕೆ ಮಾಹಿತಿ ಇದೆ. ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಹತ್ರ ನೀವೇ ಹೋಗಿ ಕೇಳಿ ಯಾವ್ಯಾವ ಜಿಲ್ಲೆಗೆ ಎಷ್ಟು ಸಿಕ್ಕಿದೆ ಅಂತ ಮಾಹಿತಿ ಇದೆ. ನೋಡಿ, ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆ ಏರ್ತಾ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಏನು ಅಂದರೆ 85% ನಾವು ಇಂಪೋರ್ಟ್ ಮೇಲೆ ಅವಲಂಬಿತರಾಗಿದ್ದೀವಿ. ಈಗ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಗಳು ಆತ್ಮನಿರ್ಭರ ಅನ್ನುವಂಥ ಒಂದು ಕಲ್ಪನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿರೋದೇ ಪ್ರತಿ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಸ್ವಾವಲಂಬಿ ಆಗಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ. ಪ್ರತಿ ವಿಷಯದಲ್ಲಿ ಸ್ವಾವಲಂಬಿ ಆಗಿ ಅದ್ರ ಕಡೆಗೆ ಹೆಜ್ಜೆ ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಅದಕ್ಕೆ ಅದು ಲಾಂಗ್ ಟರ್ಮು, ಒಂದು ಶಾರ್ಟ್ ಟರ್ಮ್ ಅಲ್ಲ. ಕೊಂಡ್ಕೊಂಡು ತರೋದು. ಚಿನ್ನದ ಬೆಲೆ ಇಳಿತಾ ಇದೆ. ಯಾರು ಚಿನ್ನದ ಬೆಲೆ ಇಳಿತಾ ಇದೆ ಅಂತ ಕೇಳಿದಾರಾ? ಇಲ್ಲ. ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆ ಏರ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕೆ ಅಂದರೆ ಅದು ಇಂಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು. ಕಳೆದ 70 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಸ್ವಾವಲಂಬಿ ಆಗೋದಕ್ಕೆ ಯೋಜನೆ ರೂಪಿಸಿದ್ರೆ ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ಭಾರತ ಒಂದೊಂದೇ ಹೆಜ್ಜೆ, ಈಗ HAL ಮೂಲಕ ನಾವು ಮೊದಲನೇ ಬಾರಿಗೆ ಲಘು ಹೆಲಿಕಾಪ್ಟರ್ಗಳನ್ನು ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡೋದನ್ನು, ಹಾಗೆಯೇ ಯುದ್ಧ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂಥ ಬಂದೂಕುಗಳು ಇನ್ನು ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡೋದು ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ವಿ. ಈಗ 35,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಎಕ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತು. HAL 35,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಎಕ್ಸ್ಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತು. ನಷ್ಟದಿಂದ ಲಾಭದ ಕಡೆಗೆ ಹೆಜ್ಜೆ ಆಗ್ತು. ಇದೆಲ್ಲವೂ ಹೆಜ್ಜೆಗಳು. ಇದರಲ್ಲೂ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಆತ್ಮನಿರ್ಭರ ಅಂತ ಹೇಳೋದು ವ್ಯಕ್ತಿಯಿಂದ ಹಿಡಿದು ದೇಶದವರೆಗೂ ಸ್ವಾವಲಂಬಿ ಆಗಬೇಕು ಅನ್ನೋದ್ರ ಒಂದು ಉದ್ದೇಶ ಇಟ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ತಿರೋದು. ಕೆಲವು ಅಲ್ಪಕಾಲೀನ ಯೋಜನೆಗಳು, ಕೆಲವು ದೀರ್ಘಕಾಲೀನ ಯೋಜನೆಗಳಿಗೆ ಸಮಯ ತಗೊಳುತ್ತೆ. ಆದರೆ ಯಾರೊಬ್ಬರೂ ಕೂಡ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಮೋದಿಯವ್ರನ್ನ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರಿ ಅಂತ ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಭ್ರಷ್ಟ ಸರ್ಕಾರ ಅಂತ ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಹಗರಣ ನಡೆಸಿದ ಸರ್ಕಾರ ಅಂತ ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಗರಣ ನಡೆಸಿದ ಸರ್ಕಾರ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರ. 46 ಜನರ ಹತ್ಯೆ ಆಗಿತ್ತು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವ್ರ ಕಾಲದಲ್ಲಿ. ಇವತ್ತ್ಯಾರು ಯಡಿಯೂರಪ್ಪನವ್ರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಹಿಂದೂಗಳ ಹತ್ಯೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂತ ದೂರಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಪರೇಶ್ ಮೇಸ್ತ್ರ ಹತ್ಯೆ ಆಯಿತು ಅಂತ ದೂರಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಪ್ರಶಾಂತ್ ಪೂಜಾರಿ ಹತ್ಯೆ ಆಯಿತು ಅಂತ ದೂರಕ್ಕಾಗಲ್ಲ. ರುದ್ರೇಶ್ ಹತ್ಯೆ ಆಯಿತು ಅಂತ ದೂರಕ್ಕಾಗಲ್ಲ. ರಾಜು ಹತ್ಯೆ ಆಯಿತು ಅಂತ ದೂರಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಯಾಕೆ ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರ ಹಿಂದೂ ವಿರೋಧಿ ಸರ್ಕಾರ ಅಲ್ಲ, ಭಯೋತ್ಪಾದಕರಿಗೆ ಬೆಂಬಲ ಕೊಡೋ ಸರ್ಕಾರ ಅಲ್ಲ. ಅದು ಒಂದೇ ವಿಷಯ ಸಾಕು ಜನ ನಮ್ಗೆ ಓಟ್ ಹಾಕಕ್ಕೆ. ಇದ್ರ ಮೇಲೆ ಇನ್ನೂ ಬೇಕಾದಷ್ಟು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಸರ್ವಪಕ್ಷಗಳ ಸಭೆ ಕರೆದಿದೆ. ಈಗ ನೆನಪಾಯ್ತಾ ಸರ್ವಪಕ್ಷಗಳು ಇವರಿಗೆ ಅಂತ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಕೇಳ್ತಾರೆ. ಈಗ ಏನಂದರೆ ಒಲ್ಲದ ಗಂಡನಿಗೆ ಮೊಸರಲ್ಲಿ ಕಲ್ಲು ಅಂತ ಒಂದು ಗಾದೆ ಮಾತಿದೆ. ಕರೀದೇ ಇದ್ದರೆ ಯಾಕೆ ಕರೆದಿಲ್ಲ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಕರೆದ್ರೆ ಈಗ ಕರೆದೆ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿ ಕರೆದ ನಂತರ ಇನ್ನೇನೋ ಒಂದು ಚರ್ಚೆ ಇಟ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಅವರಿಗೇನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ನಿಮಗೆ ಒಂದು ವಿಷಯ ಗೊತ್ತಿದೆಯಾ? ಕೋವಿಡ್ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಬಂದಾಗ ಏನೇನು ಮಾತಾಡಿದ್ರು ಮಹಾನುಭಾವರು? ಏನೇನು ಮಾತಾಡಿದ್ರು? ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಸದ್ದಿಲ್ದಂಗೆ ಹೋಗಿ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಹಾಕ್ಸ್ಕೊಂಡ್ರು. ಮಾತಾಡೋದೇನು ಮಾತಾಡಿದ್ರು? ಅಂಥದ್ರ ಕೋವಿಡ್ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ನಲ್ಲೂ ಸಣ್ಣ ರಾಜಕಾರಣ ಮಾಡೋದಂಥ ಮನಸ್ಥಿತಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಂದು. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲ ನೋಡಿದ್ರು, 2 ದಿನ ನೋಡಿದ್ರು, 3 ದಿನ ನೋಡಿದ್ರು. ಮೊದಲು ಹೇಳಿದ್ರು ಇವರಿಗೆ ಯಾಕೆ ಹಾಕಬೇಕು, ಯಾರಿಗೆ? ಕೊರೋನಾ ವಾರಿಯರ್ಸ್ಗೆ ಯಾಕೆ ಹಾಕಬೇಕು, ಮೋದಿ ಚುಚ್ಚಿಸ್ಕೊಂಡ್ಲಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ಮೆಲ್ಲಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಒಬ್ಬೊಬ್ಬರೇ ಹಾಕ್ಸ್ಕೊಂಡು ಬಂದರು. ಹಾಗೇನೆ ಈಗ ನೋಡಿ, ರಾಮ ಮಂದಿರ ಕಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಇವ್ರು ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿಂದ ರಾಮ ಮಂದಿರ ಕಟ್ಟಿ ಅಲ್ಲಿ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ಅಧಿಕಾರ ಸಿಗುತ್ತೆ ಅಂತ ಯಾರು ಭವಿಷ್ಯ ಹೇಳಿದ್ರು ಹೋಗಿ ಅಡ್ಬಿದ್ದು ಬರ್ತಾರೆ. ಈ ಕಟ್ಟಕ್ಕೆ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತವ್ರು. ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಕಟ್ಟೋದಕ್ಕೆ ವಿರೋಧ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಆಮೇಲೆ ಹೋಗಿ ನಾನು ರಾಮನ ಭಕ್ತ, ನನ್ನ ಹೆಸರಿನಲ್ಲೂ ರಾಮ ಇದೆ ಅಂತ ಹೋಗಿ ಅಡ್ಬಿದ್ದು ಬರ್ತಾರೆ. ಚುನಾವಣೆ ನಂತರ ಏನಾದರೂ CM ಬದಲಾವಣೆ ಏನಾದರೂ ನಡೀತಾ ಇದೆ? ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನಿಮ್ಮದೇ ಪಕ್ಷದ ಶಾಸಕರು ಯತ್ನಾಳ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾರೆ, ಉಪಚುನಾವಣೆ ಫಲಿತಾಂಶದ ನಂತರ ಏನಂತಂದ್ರೆ 17ರ ನಂತರ CM ಬದಲಾವಣೆ ಪ್ರಕ್ರಿಯೆ ಚಾಲು ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋ ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ. ಈಗ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ಅವರು ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಹಲವಾರು ಬಾರಿ ಸ್ಪಷ್ಟೀಕರಣ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಮತ್ತೆ ಹೇಳುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇಲ್ಲ. ಈಗ ಶಾಸಕರು ಈಗ ದನ ಮತ್ತು ಕುರಿಗಳಂತೆ ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು DK ಶಿವಕುಮಾರ್ ನಿಮಗೆ ಭಾಷಣ ಹೇಳಿದ್ರು. ಹಾಗಾದ್ರೆ ನೀವು ಶಾಸಕರು ಕೊಂಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ? ಅಂದರೆ ಅವ್ರು ದನ ಕುರಿಗಳ ಲೆಕ್ಕಕ್ಕೆ ಹೋಲಿಸ್ಕೊತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ, ದನ ಕುರಿಗಳು ಅವ್ರಿಗಿಂತ ಮೇಲೂ. बेळगावमधील परिवहन कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप पुकारल्याने बेळगाव डेपो मॅनेजर यल्लेश लाठे यांनी बेळगाव ते होनगा बस सुरू करून आपले कर्तव्य पूर्ण केले आहे. राज्यातील परिवहन कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संपाची हाक दिली असून बेळगावमध्ये डेपो व्यवस्थापकाद्वारे प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून आपली माणुसकी जोपासली आहे. बेळगावमध्ये परिवहन कर्मचाऱ्यांना सरकारी नोकर म्हणून घोषित करावे तसेच विविध मागण्या पूर्ण कराव्यात म्हणून 7 एप्रिल पासून परिवहन कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. मात्र बेळगाव दुसरे घटक डेपो व्यवस्थापक यल्लेश लाठी यांनी सार्वजनिकांना त्रास होऊ नये म्हणून गुरुवारी सायंकाळी बेळगाव ते होनगा बस चालवून आपली माणुसकी जोपासली आहे.
राज्य सरकारने परिवहन कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार कृती केली नसल्याने कर्मचारी आपला संप मागे घेत नसल्यामुळे कर्मचारी आणि सरकार यांच्यामुळे सार्वजनिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिकांचे त्रास पाहून तरी सरकार आपले मन बदलून कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यास भाग पाडील का अशी उत्सुकता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट KNN सिटी न्यूज बेळगाव. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. क्लासिक ऑल इन वन. थंडीमध्येही मिळणार गरमीचा अनुभव. या ठिकाणी तुम्हाला मिळतील प्युअर वुलनने बनलेले डोक्यापासून पायापर्यंतचे सर्व प्रकारचे गरम कपडे. मुलगा असो किंवा मुलगी, महिला असो वा पुरुष, लहान मुले असो वा वयोवृद्ध, सर्वांसाठी स्वेटर, जॅकेट्स, आय मास्क, फेस मास्क, कानपट्टी, हँड ग्लोव्स, स्केल कॅप, मंकी कॅप, मफलर, हेल्मेट कॅप, अँकल सॉक्स, थंब सॉक्स, नी सॉक्स, ब्लाउज स्वेटर, स्टोल, सन केट, कॉटन हँड ग्लोव्स, थर्मल, टी-शर्ट्स, 3/4 पॅन्ट्स, बरमुडा, नाईटवेअर, गाउन्स, अंडरगारमेंट्स, आणखीन खूप काही एकाच ठिकाणी बाळापासूनच्या साईजपासून प्लस साईजपर्यंत प्रत्येक साईजमध्ये उपलब्ध. म्हणजे एकाच शॉपमध्ये करा सर्व प्रकारच्या कपड्यांची खरेदी. तर मग आजच भेट द्या क्लासिक ऑल इन वन, शॉप नंबर 1457, मारुती गल्ली, बिसाइड मारुती टेम्पल, बसवांग गल्ली कॉर्नर, बेलगाम. तर संपर्क साधा 9606 698537 वर. बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षणप्रेमी जगदीश सौंदत्ती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगावमध्ये प्रारंभ. पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण. पहिल्यांदाच बेळगावमध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय. या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश. प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन. पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा. येथे PUC कॉमर्स, BCA, BCom, BBA बरोबरच 2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज जे NSDC मान्यता प्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे. महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाऊसकीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध. गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित. 3000हून अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत. तर ऍडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज, बिहाइंड रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम. कॉन्टॅक्ट 9620271868 9901181300 9611614687. रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट. क्वालिटीमध्ये यापेक्षा सुंदर कुठेही नाही आणि दरामध्ये यापेक्षा स्वस्त कुठेही नाही. सोबत 5 वर्षाची वॉरंटी. थेट फॅक्टरीमधून विक्रीला 65% सूट. सोफा सेट सुरुवाती दर 12,500 रुपये, डायनिंग सेट 7,500 रुपये, वॉर्डरोब 5,500 रुपये, डबल बेड कॉट 10,500 रुपये, टीव्ही वॉल युनिट 3,500 रुपये, ड्रेसिंग टेबल 2,500 रुपये, कम्प्युटर टेबल 1,500 रुपये, दिवाण 3,500 रुपये. याशिवाय तुम्हाला येथे मिळतील सेंटर टेबल, ऑफिस चेअर आणि ऑफिस फर्निचर.
त्याचप्रमाणे खास मन लुभावणारे मॅरेज पॅकेजेसही उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे लोनची सुविधाही आहे, ते पण सोप्या EMI सोबत. मग आजही भेट द्या रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट, राधाकृष्ण टावर, बिलो सिंडिकेट बँक, नियर गोबी मंचुरी शॉप, समाधिवी गल्ली, बेळगाव. संपर्क साधा 9483560831 वर. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चित आहे, असे KH मुनियप्पा यांनी शहरातील पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले आहे. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष विजय संपादन करणार असून यात कोणतीच शंका नसल्याचे काँग्रेस नेते KH मुनियप्पा यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले आहे. काँग्रेस उमेदवार सतीश जारकिहोळी यांनी सर्व समाजाचा विश्वास संपादन करून 30 वर्षे राजकीय इतिहास स्थापन केले आहे. विशेष करून सर्व समाजातील जनतेशी चांगले नाते प्रस्थापित केले आहे. त्यामुळे यावेळी सतीश जारकिहोळी यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. लिंगायत आणि मराठा समुदायाच्या नागरिकांचा विश्वास सतीश जारकिहोळी यांच्यावर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಎಲ್ಲ ಸಮಾಜಗಳ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಗಳಿಸಿ 30 ವರ್ಷ ರಾಜಕೀಯ ಇತಿಹಾಸವನ್ನು ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಎಲ್ಲ ವರ್ಗದ ಜನರ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಸಾರಿ ಖಚಿತವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಜಯ ಆಗ್ತದೆ. ಬಹುತೇಕ ಮರಾಠ ಸಮಾಜದವರು, ಲಿಂಗಾಯತ ಸಮಾಜದವರು ಕೂಡ ಹೆಚ್ಚಿನ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರ ಮೇಲೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. ಅವರು ಕೂಡ ಓಟ್ ಹಾಕೋದ್ರಿಂದ ಇವರು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಕೂಡ ಗೆಲ್ತಾರೆ. ಜೊತೆಗೆ ನಾವು ಕೂಡ ನಿನ್ನೆಯಿಂದ DK ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ಮತ್ತು ಇವತ್ತು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ನಾವು ಕ್ಯಾಂಪೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗೆಲ್ಲೋದರಲ್ಲಿ ಸಂಶಯ ಇಲ್ಲ. ಮುಳುಗುತ್ತಿರುವ ಹಳಗನ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮೇಲೆತ್ತಾರೆ. ಏನದು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಮುಳುಗುತ್ತಿರುವ ಹಳಗ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಸೊ ಈ ಮುಳುಗುತ್ತಿರುವ ಹಳಗನ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಮೇಲೆತ್ತಾರೆ. ಈಗ ಮುಂದಿನ ಚುನಾವಣೆಗಳಲ್ಲಿ ಮುಳುಗೋ ಹಡಗು BJP ರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಮುಳುಗೋದು ಖಚಿತ. ಈಗಾಗಲೇ ನಿಮಗೆಲ್ಲ ಸೂಚನೆ ಸಿಕ್ಕಿರ್ಬೋದು. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮುಳುಗೋದು ಖಚಿತ. ಮುಂದೆ BJPಯವರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಮಾಡ್ತೀವಿ. येत्या पुढील निवडणुकीत भाजप डुबणारी जहाज आहे. राष्ट्र आणि राज्यात भाजप डुबणार हे मात्र खचित असून पुढील विधानसभा निवडणुकीत भाजप सरकार पडणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. पुन्हा राज्यात काँग्रेस पक्ष प्रस्थापित करणार असल्याचे KH मुनियप्पा यांनी आपला विश्वास व्यक्त केला आहे. सौंदत्ती तालुक्यातील परिवहन कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने DK शिवकुमार यांनी भाजप सरकार विरोधात आक्रोश व्यक्त केला आहे. बेळगावमध्ये सुरू असलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांचा संपाचा 3रा दिवस असल्याने सौंदत्ती तालुक्यातील परिवहन कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने भाजप सरकारने परिवहन कर्मचाऱ्यांना बोलवून कुटुंब सदस्यांप्रमाणे त्यांच्याशी सभ्य वर्तन करावे. तसेच परिवहन कर्मचारी, शेतकरी, कामगार यांच्याशी चर्चा न करता त्यांना दुर्लक्ष करणे कितपत योग्य आहे. तसेच त्यांच्यासोबत का बोलावे हा अहंकार भाजप सरकारने सोडावा, असा KPCC अध्यक्ष DK शिवकुमार
कुमार यांनी संताप व्यक्त केला आहे. बेळगाव येथील खासगी हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की नाईट कर्फ्यू विचारावर देश आणि राज्यातील जनतेवर भाजप सरकारकडून अन्याय होत आहे असे म्हणत त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. ಸೌದತ್ತಿಯಲ್ಲಿ ಸಾರಿಗೆ ನೌಕರೊಬ್ಬರು ಸುಸೈಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ನೋಡ್ರಿ, ಬೆಳಗಾಂ ಜಿಲ್ಲೆಲೇ ಈ ರೀತಿ ಆದರೆ ಬೇರೆ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನು? ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಡೇ ಒನ್ನಿಂದ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಅವ್ರನ್ನ ಕೂತ್ಕೊಂಡು ಕುಂಡಿಸ್ಕೊಂಡು ಮಾತಾಡಿ ಒಂದು ಫ್ಯಾಮಿಲಿ ಮೆಂಬರ್ಸ್ ಅಂತ ಟ್ರೀಟ್ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ನೌಕರನ್ನ ಇದು ಒಂದೇ ಎಲ್ಲ ನೌಕರರ ಮೇಲೂ ಅವರು ಸಂಶಯ ಪಡ್ತಾರೆ. ಕಾನೂನು ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಳ್ಳೋದು, ಯಾಕೆ ಮಾತಾಡಬೇಕು, ರೈತ ಹತ್ರ ಯಾಕೆ ಮಾತಾಡಬೇಕು, ಕಾರ್ಮಿಕರ ಹತ್ರ ಯಾಕೆ ಮಾತಾಡಬೇಕು, ಇದೆಲ್ಲ ಏನು ಪದ್ಧತಿ ಇದೆಯಲ್ಲ, ಸರ್ಕಾರ ಬಿಡಬೇಕು. ಇದನ್ನು ಎಲ್ಲಿಂದನೋ ಬಂದು ಎಲ್ಲೋ ದರ್ಬಾರ ಮಾಡೋದು ಇವೆಲ್ಲ ನಡೀತಾ ಇದೆ. ಸರ್, ಇದು ನಾಳೆ ನೈಟ್ ಕರ್ಫ್ಯೂ ಜಾರಿ ಮಾಡಿರೋದು ನೋಡಿ, ನನಗೇನೋ ಇದರಿಂದ ಪ್ರಯೋಜನ ಆಗ್ತದೆ ಅಂತ ನನಗೆ ಭರವಸೆ ಇಲ್ಲ. ಯಾವ ಇಷ್ಟ ಬಂದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವರು ಡಿಸಿಷನ್ಗಳನ್ನ ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗೇನೋ ಅದೆಲ್ಲ ಪೇಪರ್ ನೋಡಿದೆ, ಅಪೋಸಿಷನ್ ಪಾರ್ಟಿ ಆಲ್ ಪಾರ್ಟಿ ಕರೆದು ಮೀಟಿಂಗ್ ಮಾಡಿದೆ. ಈಗ ಯಾಕೆ ಆಲ್ ಪಾರ್ಟಿ ಬೇಕು ಅವ್ರಿಗೆ? ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ದೇಶನ ರಾಜ್ಯನ ಎಲ್ಲ ಅನ್ಯಾಯ ಮಾಡಿ, ಒಂದು ಕಡೆ ಜಾಗಟೇವಡಿ ಅಂದರು, ಒಂದು ಕಡೆ ದೀಪಾಚಿ ಅಂದರು, ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ವಲ್ಲ ನಾವು. ದೀಪಾಚಿದು ಫಸ್ಟು ಅವರು 17,000 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿನ ಕೊಟ್ಟದನ್ನ ಪಟ್ಟಿ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿ 20 ಲಕ್ಷ ಕೋಟಿನ ಯಾರು ಕೊಟ್ಟರು ಅಂತ ಅಂದ್ಬಿಟ್ಟು ಫಸ್ಟ್ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿ. ಕೊರೋನಾ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದಿ ಹೈಯೆಸ್ಟ್ ಕರಪ್ಷನ್ ಇನ್ ದಿ ಇಂಡಿಯನ್ ಹಿಸ್ಟ್ರಿ ಆಫ್ ಪಾಲಿಟಿ ಅಡ್ಮಿನಿಸ್ಟ್ರೇಷನ್ ನಡೆದಿದೆ. ಅದನ್ನು ಹೇಳಿ. ಈಗ ಇಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಡ್ರೈವರ್ಗಳು ನೀವು ರಿಯಾಲಿಟಿ ಬಿಟ್ಟು ಚೆಕ್ ಮಾಡಿ, ಸವಿತಾ ಸಮಾಜದವ್ರು ರಿಯಾಲಿಟಿ ಚೆಕ್ ಮಾಡಿ, ನೇಗಿಯವ್ರ ರಿಯಾಲಿಟಿ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿ. ನಾನು ನೇಗಿಯವ್ರನ್ನ ನೆನ್ನೆ ಮಾತಾಡಿದೆ, ನಾನು ಆ ಡ್ರೈವರ್ಗಳಿಗೆಲ್ಲ ಕೆಲವ್ರು ಮಾತಾಡಿದೆ, ಬಟ್ಟೆ ಒಗೆಯವ್ರಿಗೆ ಮಾತಾಡಿದೆ, ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಮಾತಾಡಿದೆ. ಒಬ್ರಿಗೂ 10 ರೂಪಾಯಿ 5,000ಕ್ಕೆ 1 ತಿಂಗ್ಳಿಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು, ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಫಿಲಮ್ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಬರೀ ಅರ್ಧ ಮಾಡುವಂತ ಅವ್ರಿಗೆ ಟ್ಯಾಕ್ಸ್ ಕಡಿಮೆ ಮಾಡವ್ರ? ಯಾರು ಹೋಗ್ತಾರೆ ಫಿಲಮ್ಗೆ? ಬಸ್ಸಲ್ಲೆಲ್ಲ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಬಸ್ಸು ಪ್ರೈವೇಟ್ ಬಸ್ಸಲ್ಲೆಲ್ಲ ಅರ್ಧದ ಟ್ರಾವೆಲ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಎಲ್ಲಿ ಸಾಧ್ಯ ಆಗ್ತದೆ? ಸೊ ಇವ್ರ ಕೈಲಿ ಸರ್ಕಾರನ ನಡೆಸೋಕ್ಕೆ ಪಾಪ ಅನುಭವ ಇಲ್ಲ. ಸರ್, ಈಗ ನಿನ್ನೆಯಿಂದ ತಾವು ಪ್ರಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಿ, ಬೆಳಗಾಂ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಪ್ರವಾಸ ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೇಗಿದೆ ಸರ್ ಅಲ್ಲಿ? ನಾನು ನೋಡಿದ ತಕ್ಷಣ ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. ಜನಕ್ಕೆ ಇದೊಂದು ನಮ್ಮ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ಗೆ ವೋಟ್ ಹಾಕೋ ಮುಖಾಂತರ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಒಂದು ಸಂದೇಶ ಕೊಡಬೇಕು ಅಂತ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಹೊರಗಡೆಯವರು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ಪಾಲಿಟಿಕ್ಸ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಲೋಕಲ್ BJP ಅವ್ರಿಗೂ ಯಾರು ಇಷ್ಟ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ನಂಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸರ್. निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला मत देऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकारला संदेश देण्यासाठी मतदार पुढे सरसावले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बाहेरचा येऊन बेळगावमध्ये राजकारण करणे लोकल भाजपच्या दृष्टीस खूपच असल्याचे DK शिवकुमार यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट KNN सिटी न्यूज बेळगाव. काँग्रेस कार्यकर्ते सक्रियतेने प्रचार करत असल्याने विजयाचा अंतर सांगता येत नाही, मात्र विजय निश्चित असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले आहे. बेळगाव लोकसभा निवडणुकीमध्ये आमचे कार्यकर्ते सध्या निवडणूक प्रचारात स्वतःला झोकून सक्रिय कार्य करत आहेत. शुक्रवारी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांचा कार्यक्रम असल्याने शहरात पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांनी सांगितले आहे. ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಡೇ ಒನ್ನಿಂದ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಎಲ್ಲ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಅವರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ, ಇವತ್ತು ನಾಳೆ 4 ಕಡೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ನಿನ್ನೆ ಕೂಡ ಅಧ್ಯಕ್ಷ ಕೂಡ ನನ್ನ ಪರವಾಗಿ ಪ್ರಚಾರ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಿಂದ ಸಾಗ್ತಾ ಇದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಖಂಡಿತವಾಗಿ ಇದು ಡೇ ಬೈ ಡೇ ಹುಮ್ಮಸ್ ಜಾಸ್ತಿ ಆಗಿದೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರಲ್ಲಿ, ಮತ್ತು ಬೇರೆ ಪಕ್ಷದವರು ಕೂಡ ಸಾಕಷ್ಟು ನಮ್ಮ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಜಾಯಿನ್ ಆಗ್ತಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಈ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ವಾತಾವರಣ ನಿರ್ಮಾಣ ಆಗಿದೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪರವಾಗಿ. ಅಂತರ ಹೇಳಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಗೆಲ್ಲೋದು ಮಾತ್ರ ನಿಶ್ಚಿತ. ಅಂತರ ಆಮಾಗಿ ಹೇಳ್ತೀವಿ, ಅಂತರ ಹೇಳಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಗೆಲ್ಲೋದು ನಿಶ್ಚಿತ. दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत, त्यामुळे जिल्ह्यात चांगले वातावरण निर्माण झाले आहे. विजयामध्ये किती अंतर आहे हे सांगता येत नसून मात्र विजय निश्चित असल्याचे काँग्रेस उमेदवार सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.
One stop, one shop, one solution for all your celebration. We Sumitina Traders provide best services and are wholesale dealers in birthday items, marriage decor, event management and many more. We also deal in all seasonal items such as Holi, Ganpati, rainy wear, Diwali, Christmas, etc. We also deal at cake items, toys, fetas, special light effects, etc. We also undertake events such as birthday decoration, baby shower and special entries for all the occasions. Visit our shop to experience the best services in Belgaum. Regards, Sumitina Traders, Pangul Gully, Belgaum. Contact Vicky Mehta 99868 14772 or Ruchi 99866 60208. आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी-शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज। साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज। आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग। आदर्शा ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन। आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाव। फोन 0831 240 7480। होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहां है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स। साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, कभी रिश्तों को, कभी सपनों को, कभी अरमानों को। सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, आपकी मुस्कुराहट को। आदर्शा फैशन डिजाइनर, ब्लाउज, सूट्स, लहंगास, चूड़ीदार, हैंडवर्क, मशीन एम्ब्रॉयडरी के स्पेशलिस्ट। आदर्शा फैशन डिजाइनर।
सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। 5 राज्यांपैकी आसाममध्ये भाजपची स्थापना निश्चित आहे असा विश्वास राज्य पालकमंत्री अरुण सिंग यांनी व्यक्त केला आहे। 5 राज्यांपैकी आसाममध्ये भाजप सरकारची स्थापना करणे निश्चित असल्याचे राज्य पालकमंत्री अरुण सिंग यांनी विश्वास व्यक्त केला आहे। शुक्रवारी बेळगाव सामरा विमानतळावर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की 5 राज्यातील निवडणुकीमध्ये आसाम राज्यात भाजपची रचना करणार असून पश्चिम बंगालमध्ये 200 पेक्षा जास्त जागांवर विजय संपादन करून भाजप नेतृत्वातील सरकारची स्थापना करण्यात येणार आहे। तसेच तमिळनाडू पॉंडिचेरीमध्ये एनडीए सरकारची सत्ता येणार, केरळमध्येही उत्तम प्रदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे। सबसे अधिक सीटें बीजेपी जीतेगी, मोदी जी के नेतृत्व में वहाँ सरकार बन रहा है और तमिलनाडु और पुडुचेरी में भी एनडीए की सरकार बनेगी, केरल में भी अच्छा प्रदर्शन रहेगा। मतदान के बाद राजकीय माहौल बदल जाएगा करके आपका ही एमएलए शासक यत्नाल बोलते हैं। हाँ, सही कहा। मतदान के बाद तीनों सीट जीतने के बाद भारतीय जनता पार्टी और मजबूत होगी, सरकार और मजबूत होगी और उमंग के साथ कार्यकर्ता काम करेंगे और कांग्रेस का सुपड़ा साफ करेंगे। लीडरशिप बदलाव होगा करके सीएम बदला के तो बोल रहे हैं। ये तो मैंने बहुत पहले बताया, इसमें कोई दम नहीं है। आपके खिलाफ भी बात करते हैं यत्नाल जी, आप क्यों एक्शन नहीं लेते? एप्रिल 17 रोजी बेळगाव लोकसभा क्षेत्रातील पोटनिवडणूक होणार आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांसोबत बऱ्याच सभा घेण्यात येणार आहेत। बेळगाव लोकसभा 2 विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये भाजपचाच विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले आहे। नागरिकांचे सहकार्य लाभल्यास मात्र कोणताही लॉकडाऊन आणि आर्थिक निर्बंध न लावता कोविड नियंत्रण साध्य असल्याचे उमनाबाद येथे गृहमंत्री बसवराज बोम्माई यांनी सांगितले आहे। ಬೀದರ್ ಕೂಡ ಇದೆ ಸರ್, ಅದರಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ಕೇಸ್ಗಳು ಬರ್ತಾ ಇದೆ। ಸುಮಾರು ಎಲ್ಲ ಪ್ರಮುಖ ನಗರಗಳಲ್ಲಿ ನೈಟ್ ಕರ್ಫ್ಯೂವನ್ನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಪರಿಣಿತರ ವರದಿಯ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಮತ್ತು ಹೋಮ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ ಡೈರೆಕ್ಷನ್ ಮೇಲೆ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಎಲ್ಲ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಸಭೆಯನ್ನು ಕರೆದು ತೀರ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಕೋವಿಡ್ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾಗ್ತಾ ಇರೋದ್ರಿಂದ ಅದನ್ನು ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡುವುದಕ್ಕೆ ಹಲವಾರು ಕಠಿಣ ಕ್ರಮ ಅನಿವಾರ್ಯ ಇದೆ। ಅದರಲ್ಲಿ ನೈಟ್ ಕರ್ಫ್ಯೂ ಕೂಡ ಒಂದು। ನೈಟ್ ಕರ್ಫ್ಯೂದಲ್ಲಿ ಏನು ಈ ಕೋವಿಡ್ ಹರಡುವಂಥ ಒಂದು ಚೈನ್ ಇದೆ, ಆ ಚೈನನ್ನು ಬ್ರೇಕ್ ಮಾಡಬೇಕನ್ನುವಂಥ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನೈಟ್ ಕರ್ಫ್ಯೂವನ್ನು ಎಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿದೆ, ಅದು ಬೆಂಗಳೂರಿಂದ ಹಿಡಿದು ಮಂಗಳೂರು, ತುಮಕೂರು, ಬೀದರ್ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖ ನಗರಗಳಿದೆ ಅಲ್ಲಿ ನೈಟ್ ಕರ್ಫ್ಯೂ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಜನರ ಸಾಮಾನ್ಯ ಇಡೀ ದಿವಸ ಸಾಮಾನ್ಯ ಚಟುವಟಿಕೆಗಳಿಗೆ ಯಾವುದೂ ತೊಂದರೆ ಆಗಲ್ಲ। ಆದರೆ ರಾತ್ರಿ ವೇಳೆ ಕೆಲವು ಪಬ್ಬು ಬಾರ್ಗಳು ಬಂದ್ ಮಾಡುವಂಥದ್ದು, ಆದರೆ ಬಸ್ ಸಂಚಾರಕ್ಕೆ ಮಾತ್ರ ಯಾವುದೇ ನಿರ್ಬಂಧವನ್ನು ಕೂಡ ಹೇರಿಲ್ಲ। ಹೀಗಾಗಿ ಜನ ಸಹಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ವಿಶ್ವಾಸ ನನಗೆ। ಸರ್, ಈಗ ಬೀದರು ಕೂಡ ಇದೆ ಸರ್, ಮತ್ತು ಇಲ್ಲೂ ಎಲ್ಲ ಚುನಾವಣೆ ನಡೀತಿದೆ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಪಕ್ಷದಲ್ಲ ಸಭೆ ಸಮಾರಂಭ, ಸಂಜೆಯಿಂದ ಯಾವುದೋ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಸರ್ ಗೈಡ್ಲೈನ್ಸಲ್ಲಿ, ಹ್ಯಾಂಗೆ ಸರ್? ಇಲ್ಲ, ಈಗ ಯಾರೇ ಚುನಾವಣೆ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಖಾಸಗಿ ಫಂಕ್ಷನ್ ಇರ್ಬೋದು, ಕೋವಿಡ್ ನಾಮ್ಸನ್ನು ಫಾಲೋ ಮಾಡಿ ಮಾಡಬೇಕು, ಅದು ಭಾಳ ಸ್ಪಷ್ಟವಾದಂಥದ್ದು। ಅದನ್ನು ಯಾರು ಸಮಾರಂಭ ಆಯೋಜಿಸ್ತಾರೆ ಅವ್ರ ಮೇಲೇ ಎಲ್ಲ ಹೊಣೆಗಾರಿಕೆ। ರಾಜ್ಯ ಜನರಿಗೆ ಏನು ಮನವಿ ಮಾಡಬೇಕಂತೀರಿ ಸರ್? ರಾಜ್ಯದ ಜನರಿಗೆ ನೋಡಿ, ಕಳೆದ ವರ್ಷ ಕರೋನಾ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿ ಇರಲಿಲ್ಲ, ಮಾಸ್ಕ್ ಎಲ್ಲಿದೆ ಎಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ, ಸ್ಯಾನಿಟೈಸರ್ ಎಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಕೂಡ ಇರಲಿಲ್ಲ। ಈಗೆಲ್ಲವೂ ಕೂಡ ಇದೆ, ಅದನ್ನು ಸಮರ್ಪಕವಾಗಿ ಬಳಕೆ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು, ಕಂಪಲ್ಸರಿ ಮಾಸ್ಕ್ ಹಾಕ್ಕೋಬೇಕು, ಸ್ಯಾನಿಟೈಸರ್ ಯೂಸ್ ಮಾಡಬೇಕು, ಸೋಷಲ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸಿಂಗ್ ಮೇಂಟೈನ್ ಮಾಡಬೇಕು, ಅದರಿಂದ ಸಾಕಷ್ಟು ನಿಯಂತ್ರಣ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ। ದಯವಿಟ್ಟು ಒಂದು ಅರಿವನ್ನು ಮೂಡಿಸ್ಕೊಂಡು ಸಹಕಾರವನ್ನು ಮಾಡಬೇಕು, ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಮತ್ತೆ ನಾವು ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಸೇರುವಂಥದ್ದು, ICU ಹೋಗುವಂಥದ್ದು, ಆಕ್ಸಿಜನ್ ಕೊರತೆ, ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ನಾವು ಅನಾವಶ್ಯಕವಾಗಿ ಆಹ್ವಾನವನ್ನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ। ಸರ್, ಬೀದರ್ನಲ್ಲಿ ಸರ್ ಪ್ರತಿ ಜಿಲ್ಲಾಡಳಿತ ಆಗಲಿ ಸರ್, ಪೊಲೀಸ್ ಆಗಲಿ ಯಾರು ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಿನ ಕ್ರಮ ತಗೋತಾರೆ ಸರ್, ಅಷ್ಟು ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಇದೆ ಸರ್। ಇಲ್ಲ, ಈಗ ಪ್ರಮುಖ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಯಾರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ನಿನ್ನೆ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ, ಎಲ್ಲ ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿಗಳು ಸೂಚನೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ನಾನು ಕೂಡ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲೆಯ ಪೊಲೀಸ್ ವರಿಷ್ಠಾಧಿಕಾರಿಗಳ ಜೊತೆಗೆ ಇವತ್ತು ಮಾತನಾಡ್ತೇನೆ, ಕಟ್ಟುನಿಟ್ಟಾಗಿ ಕ್ರಮ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಸೂಚನೆಯನ್ನು ಕೊಡ್ತೇನೆ।
ಸರಿ, ರಾಜಕೀಯ ಸಭೆ ಸಮಾರಂಭಗಳಲ್ಲಿ ಯಾವುದೂ ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳ ಪಾಲನೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರ್. ಎಲ್ಲ ಆಗಬೇಕು, ಅಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಕಡ್ಡಾಯವಾಗಿ ಆಗಬೇಕು. ಉಪಚುನಾವಣೆ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಆಗುವಂತೆ ನಾವು ಸೂಚನೆಯನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ. ಸರಿ ಸರ್, ಇಲ್ಲೇ ಉಪಚುನಾವಣೆ ಇದೆ ಸರ್, ಇಲ್ಲೇ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಸರ್. ಕೆಲವು ಬಹಳ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಸಮಸ್ಯೆಗಳು ನಡೀತಿದೆ ಸರ್ ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ. ಇಲ್ಲ, ಈಗ ಎಲ್ಲ ಪಕ್ಷದವರು ಸರ್. ಅಲ್ಲ, ಈ ನಿನ್ನೆಯಿಂದಂತೂ ಭಾಳ ಸ್ಟ್ರಿಕ್ಟಾಗಿ ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ಅದನ್ನು ಪಾಲನೆಯನ್ನು ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು. ಸರ್, ಮುಂದೆ ಇದೇ ರೀತಿ ಹೋದ್ರೆ ಲಾಕ್ಡೌನ್ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬರ್ತೇನೆ ಸರ್. ಜನರಿಗೆ ಏನು ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಎಚ್ಚರಿಕೆ ಗಂಟೆ. ಅಲ್ಲ, ಈಗ 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 ಕೋವಿಡ್ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲವೂ ಕೂಡ ಜನರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಏನು ಹೇಳ್ಬೇಕಂತಿಲ್ಲ. ಇವತ್ತು ನಾವು ನೈಟ್ ಕರ್ಫ್ಯೂ ಆಗುವಂಥ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಬಂದಿದ್ದರಿಂದ ನಾವು ಮಾಡಿದ್ದೆ, ಇದುವರೆಗೂ ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ. ಯಾವಾಗ ಪ್ರತಿನಿತ್ಯ 1,000 ಇದ್ದಿದ್ದು 2 ಆಯಿತು, 4 ಆಯಿತು, 6 ಆಯಿತು, ಡಬಲ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇವತ್ತು ಸುಮಾರು 57,000 ಕೇಸು ನಮ್ಮ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿದೆ. ಇದೇ 3-4 ವಾರದ ಹಿಂದೆ ಕೇವಲ 5,000 ಕೇಸ್ ಇತ್ತು. ಸೊ 10 ಪಟ್ಟು ಹೆಚ್ಚಾಗಿದೆ. ಇದನ್ನು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಸರ್. ಜನರಿಗೆ ನಿರ್ಲಕ್ಷ್ಯ ಮುಂದುವರೆದ್ರೆ ಏನಾದ್ರು ಲಾಕ್ಡೌನ್ ಮಾಡೋ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ ಸರ್ ಏನಾದ್ರು? ಇಲ್ಲ, ಜನರಿಗೆ ಇಷ್ಟೇ ಹೇಳ ಬಯಸ್ತೇನೆ, ಕೋವಿಡ್ ಸಂಖ್ಯೆ ಹೆಚ್ಚಾದರೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕಠಿಣ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ಅನುಭವಿಸುವಂಥ ಒಂದು ಬರ್ತದೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡಬೇಡಿ. ಈಗ ಇನ್ನು ನಾವೇ ಅದನ್ನು ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದೀವಿ. ಈ ಪರಿಸ್ಥಿತಿಯನ್ನು ನಿಭಾಯಿಸುವಂಥ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದೇವೆ. ದಯವಿಟ್ಟು ಸಾರ್ವಜನಿಕರು ಸಹಕಾರ ಮಾಡಿದರೆ ಈ ಕೋವಿಡನ್ನು ವಿದೌಟ್ ಎನಿ ಲಾಕ್ಡೌನ್, ಯಾವುದೂ ಎಕಾನಮಿಕ್ ಇದು ಆಗದೇ ಇದನ್ನು ದಾಟಿಸಬೇಕು ಅಂತ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರದ ಉದ್ದೇಶ. ಈ ಬಾರಿ ಎಕನಾಮಿಕ್ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ, ಆರ್ಥಿಕ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿನ ಯಾವುದೂ ತೊಂದರೆ ಕೊಡಬಾರ್ದು, ಅದು ನಡಿಬೇಕು ಮತ್ತು ನಿಯಂತ್ರಣ ಆಗಬೇಕನ್ನುವಂಥದ್ದು ಸರ್ಕಾರದ ಸ್ಪಷ್ಟವಾದ ಉದ್ದೇಶ. ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಯಾವುದೂ ಎಕನಾಮಿಕ್ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿನ ತಡೆಗಟ್ಟುವಂಥದ್ದಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಜನರು ಸಹಕಾರ ಮಾಡಿದರೆ, ಕೇವಲ ಸರ್ಕಾರ ಅಲ್ಲ, ಜನರು ಕೂಡ ಸಹಕಾರ ಮಾಡಿದರೆ ಖಂಡಿತವಾಗೂ ಈ ಬಾರಿ ನಮಗೆ ವಿಶ್ವಾಸ ಇದೆ. ವಿದೌಟ್ ಎನಿ ಯಾವುದೇ आर्थिक निर्बंध इल्देने. आता वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया, बहुत सुंदर लग रहा है. वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है. आखिर चॉइस किसकी है? थैंक्स. अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो? अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग. यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए. अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी. एपटेक एविएशन एकेडमी बेलगाम. यहाँ हमने 13 सालों में न सिर्फ 2000 से अधिक स्टूडेंट्स को ट्रेन किया है, बल्कि 90% को बेस्ट प्लेसमेंट्स भी दी है. हम साथ कई ऐसे जॉब रेडी कोर्सेज भी ऑफर कर रहे हैं जो ग्लैमरस होने के साथ काफी प्रॉमिसिंग भी है. आज कई टॉप हायरिंग कंपनीज की नजर हमारे स्टूडेंट्स पे है, और वो इसलिए है जहां कई कोर्सेज सिर्फ स्किल्स सिखाते हैं. हम 6 एज एडवांटेज से लाइफ स्किल्स सिखाते हैं जो उन्हें इन कोर्सेज के साथ लाइफ टाइम करियर के लिए तैयार करते हैं. अगर आप तैयार हैं इंडस्ट्री रेलेवेंट स्किल्स के लिए, हम तैयार हैं आपका फ्यूचर बदलने के लिए. एपटेक एविएशन एकेडमी बेलगाम. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया. रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने. ये
टूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम। मन भाए आराधना। होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831243577 और 8884121718। 80 वर्षावरील नागरिक आणि अंगविकलित मतदारांना फॉर्म 12D द्वारे पोर्टल मतदान करण्याची सुविधा देण्यात आली असल्याचे मतदारसंघाचे निवडणूक आयुक्त KH जगदीश यांनी सांगितले आहे। ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಇದುವರೆಗೂ 476 CU ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, BU 476 ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, VVPAT 504. ಅಂದರೆ ನಮ್ಮ ಮತಗಟ್ಟೆಗಳಿರೋದು 340, ಹೆಚ್ಚುವರಿಯಾಗಿ ನಮಗೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಯಾಕೆಂದರೆ ಚುನಾವಣಾ ಸಮಯದಲ್ಲಿ ಕ್ಯಾಂಡಿಡೇಟ್ ಸೆಟ್ ಮಾಡೋ ಟೈಮಲ್ಲಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಮಾಕ್ ಪೋಲ್ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಇರ್ಬೋದು, ಮತದಾನ ಪ್ರಕ್ರಿಯೆಗಳಲ್ಲಿ ತಾಂತ್ರಿಕ ದೋಷಗಳು ಏನಾದರೂ ಕಂಡು ಬಂದಿದ್ದರೆ ಅದನ್ನು ನಾವು ಬದಲಾವಣೆಯನ್ನು ನಾವು ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಯಾವುದರಲ್ಲಿ ಅಂತಂದರೆ ರಿಸರ್ವ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥ EVMಗಳನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಅಭ್ಯರ್ಥಿಗಳಿಗೆ, ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಈ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಇದಕ್ಕೆ BLನರು ಕೂಡ ಸರ್ಟಿಫೈ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇದು ಆಗೋದೇ ಇಲ್ಲ, ಇದು ಬಳಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂದಾಗ ತಾಂತ್ರಿಕ ಏನು ಮುಖ್ಯಸ್ಥರಿರ್ತಕ್ಕಂಥ BL ನಮ್ಮ ಪ್ರತಿ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರಕ್ಕೆ ಏನು ಡೆಪ್ಯೂಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು ಅನುಮತಿಯೊಂದಿಗೆ ಇದನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಈಗ MCC ರಿಲೇಟೆಡ್ ಬಂದಾಗ ಈಗ ಆಲ್ರೆಡಿ ತಮಗೆ ಗೊತ್ತಿರ್ಬೋದು, ಆ ಉತ್ತರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರ ವ್ಯಾಪ್ತಿಯಲ್ಲಿ 2 ಚೆಕ್ ಪೋಸ್ಟ್ಗಳನ್ನು ನಾವು ಮಾಡಿದ್ದೀವಿ ಉತ್ತರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ. ಅದಕ್ಕೆ SSTಗಳನ್ನು ನೇಮಕ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಒಟ್ಟು 2 ಟೀಮ್ ಇದ್ದಾವೆ. ಅದರಲ್ಲಿ ಟೀಮ್ಗಳಲ್ಲಿ 3 ಜನ ಮೆಂಬರ್ಗಳು ಕೂಡ 24/7 ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದಿದೆ SSTಗಳಲ್ಲಿ. ಮತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಇರುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಸಿಬ್ಬಂದಿ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಇಲಾಖೆ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳನ್ನು ಈ ವಿಚಾರವಾಗಿ ಇದು ಮಾಡಿದ್ದು. ಅಲ್ಲಿ CCTVಗಳು ಹಾಕಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಪ್ರತಿ ವಾಹನಗಳನ್ನು ತಪಾಸಣೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇನ್ನು VSND ವಿಡಿಯೋ ಸರ್ವೆಲೆನ್ಸ್ ಟೀಮು ಕೂಡ ನಾವು ಒಟ್ಟು 6 ಟೀಮ್ಗಳಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. VVT ಅಂದರೆ ವಿಡಿಯೋ ವಿವಿಂಗ್ ಟೀಮ್ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು. ಯಾವುದಾದ್ರು ಸಭೆ ಸಮಾರಂಭಗಳು ನಡೆದಾಗ ಅದನ್ನು ವಿಡಿಯೋಗ್ರಫಿ ಮಾಡ್ಕೊಬಂದು ನಮ್ಮ ಎಕ್ಸ್ಪೆಂಡಿಚರ್ ಅಬ್ಸರ್ವ್ ಇರೋದು ಅಥವಾ ಏನು ವೈಲೇಷನ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರಗಳಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದಿದ್ದರೆ ಅದನ್ನು ವ್ಯಾಲ್ಯೂಯೇಷನ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ VVTಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ಮುಖ್ಯವಾಗಿ FST ಫ್ಲೈಯಿಂಗ್ ಸ್ಕ್ವಾಡ್ಗಳು, ವಿಶೇಷವಾಗಿ ಮಾದರಿ ನೀತಿ ಸಂಹಿತೆ ಅಂದರೆ ಮಾಡೆಲ್ ಕೋಡ್ ಆಫ್ ಕಂಡಕ್ಟ್ ವೈಲೇಷನ್ ಆದರೆ ಇರಲಿ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಇರೋದರಿಂದ ಪ್ರತಿ ಪೋಲಿಂಗ್ ಸ್ಟೇಷನ್ಗಳು ಕೂಡ ತಂಡವಾರು ಒಟ್ಟು 18 ಮೆಂಬರ್ಗಳನ್ನು 5 ಪೋಲಿಂಗ್ ಸ್ಟೇಷನ್ಗಳಿಗೆ ನಿಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಇಷ್ಟು ತಂಡಗಳಿಗೆ ವಿಶೇಷವಾಗಿ FST ಮತ್ತು ಸೆಕ್ಟರ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು 20 ಇದ್ದಾರೆ. ಇವ್ರಿಗೆ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ದಂಡಾಧಿಕಾರಿಗಳು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ನೇಮಕ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಏನು ಅಂದರೆ ಇವ್ರಿಗೆ ಜುಡಿಷಿಯಲ್ ಪವರ್ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಯಾವ್ದಾದ್ರು ಅಲ್ಲಿ ಗಲಭೆಗಳಾದಾಗ, ತೊಂದರೆಗಳಾದಾಗ ಅವರು ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗಳಲ್ಲಿ ದೂರು ದಾಖಲಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಅಧಿಕಾರವನ್ನು ಕೂಡ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ ಅನುಮೋದನೆ ನೀಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಎಲ್ಲ ಸಿಬ್ಬಂದಿಗಳಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ವಿಶೇಷ ಕಾರ್ಯನಿರ್ವಾಹಕ ದಂಡಾಧಿಕಾರಿಗಳ ಆದೇಶ ಕೂಡ ಸ್ವೀಕೃತ ಆಗಿದೆ. ಇನ್ನು ಸಿಬ್ಬಂದಿಗಳು ವಿಚಾರ ಬಂದ ಘಟ್ಟಗಳಿದ್ದಾವೆ. ತಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಈ ಸಲದ ಇದರಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದು ವಿಶೇಷ ಏನು ಅಂದರೆ, ಹಿಂದೆ ಚುನಾವಣೆಗಳಲ್ಲಿ 1400ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಮತದಾರರಿದ್ದರೆ ಆಕ್ಸಲರಿ ಆಗ್ತಿತ್ತು. ಆದರೆ ಕೋವಿಡ್ ಇರೋದ್ರಿಂದ 1000 ಓಟಿಗೆ ಸ್ಟಿಕನ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಯಾವುದು 1000 ಓಟು ಮುಗಿಂತ ಜಾಸ್ತಿ ಇದ್ದಾವೆ ಅದನ್ನು ಇನ್ನೊಂದು ಆಕ್ಸಲರಿ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ ಹೇಳಿತ್ತು. ಯಾಕೆಂದರೆ ಕ್ಯೂ ನಿಲ್ತಾರೆ, ಪಬ್ಲಿಕ್ ಗ್ಯಾದರ್ ಆಗ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಸಿಚುವೇಷನ್ಗಳಲ್ಲಿ ಮತಗಟ್ಟೆಗಳನ್ನು ಸ್ಪ್ಲಿಟ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಆಕ್ಸಲರಿ ಮಾಡಿಕೊಂಡ್ರೆ ಆ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ 91 ಆಕ್ಸಲರಿಗಳಾಗಿ ಒಟ್ಟು 340 ಮತಗಟ್ಟೆಗಳು ಉತ್ತರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇನ್ನು ಮತದಾರ ಪಟ್ಟಿ ಆಯಿತು, ಮತಗಟ್ಟೆಗಳ ಸಿದ್ಧತೆ ಆಯಿತು. ಇದಾದ ಮೇಲೆ ಕೆಲವು ನಾವು ಕ್ರಿಟಿಕಲ್ ವಲ್ನರಬಲ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ ಕೆಲವು ನಿಯಮಗಳ ಆಧಾರದ ಮೇಲೆ, ಮಾನದಂಡಗಳ ಆಧಾರದ ಮೇಲೆ ಕ್ರಿಟಿಕಲ್ ವಲ್ನರಬಲ್ ಅಂತ ಇರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ನನ್ನ ಉತ್ತರ ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ 20 ವಲ್ನರಬಲ್ ಇದ್ದಾವೆ ಮತ್ತು 105 ಕ್ರಿಟಿಕಲ್ ಪೋಲಿಂಗ್ ಸ್ಟೇಷನ್ ಇದ್ದಾವೆ. ನಾರ್ಮಲ್ಲು 215 ಇದೆ, ಒಟ್ಟು 345 ಈ ರೀತಿ ಕ್ಯಾಟಗರಿ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇನ್ನು ವಲ್ನರಬಲ್ ಮತ್ತು ಕ್ರಿಟಿಕಲ್ಗಳಿಗೆ ನಾವು ಏನು ಸಿದ್ಧತೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ, ಆಯೋಗದ ನಿರ್ದೇಶನದಂತೆ ಈ ಥರ ಕ್ರಿಟಿಕಲ್ ಇರೋದಾಗೆ ಒಂದು ವೆಬ್ ಕ್ಯಾಸ್ಟಿಂಗ್ ಇರುತ್ತೆ,
ಲೈವಲ್ಲಿ ಆನ್ಲೈನಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದಾಗಿತ್ತು. ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟೀಸ್ಗಳನ್ನು ನಾವು ಸಾಮಾಜಿಕ ಜಾಲತಾಣದಲ್ಲಿ ನೋಡ್ಬೋದಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಎರಡನೇದು ಅಲ್ಲಿ ಮೈಕ್ರೋ ಅಬ್ಸರ್ವರು, ಅಂದರೆ ಯಾರೆಲ್ಲ ಜನರಲ್ ಅಬ್ಸರ್ವರ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅವ್ರ ಕೆಳಗಡೆ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ನೌಕರರು ಯಾರಿದ್ದಾರೆ ಅವರನ್ನು ನಿಯೋಜನೆ ಮಾಡಿರ್ತೀವಿ. ಅವರು ಡೈರೆಕ್ಟ್ಲಿ ಕಮ್ಸ್ ಅಂಡರ್ ಜನರಲ್ ಅಬ್ಸರ್ವರ್. ಆ ಜನರಲ್ ಅಬ್ಸರ್ವರ್ಗೆ ಮೈಕ್ರೋ ಅಬ್ಸರ್ವರ್ಗಳು ರಿಪೋರ್ಟ್ ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಪ್ರತಿ ಮತಗಟ್ಟೆಗೆ ಒಬ್ಬೊಬ್ಬರನ್ನ ಇರ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಈ ವಿಡಿಯೋ ಅಬ್ಸರ್ವರ್ಗಳು ಅಂತ ಆಗ್ತೀವಿ. ವಿಡಿಯೋ ಅಬ್ಸರ್ವರ್ಗಳು ಕೂಡ ಕ್ರಿಟಿಕಲ್ ಇದಕ್ಕೆ ಆಗ್ತೀವಿ. ಮತ್ತು ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಇರೋದಿಲ್ಲ ಪ್ಯಾರಾಮಿಲಿಟರಿ ಅಂತ ಆಗ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಒಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಈ 4 ಕ್ಯಾಟಗರಿನಲ್ಲಿ ಒಬ್ಬರಲ್ಲ ಒಬ್ಬರು ಕ್ರಿಟಿಕಲ್ಲು ಮತ್ತು ವಲ್ನರಬಲ್ ಪೋಲಿಂಗ್ ಸ್ಟೇಷನ್ಗಳು ಇದ್ದೇ ಇರ್ತಾರೆ. ಮೈಕ್ರೋ ಅಬ್ಸರ್ವರ್ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ವಿಡಿಯೋ ಅಬ್ಸರ್ವರ್ ಇರ್ಬೋದು, ಮತ್ತು ಪ್ಯಾರಾಮಿಲಿಟರಿ ಇರ್ಬೋದು, ವೆಬ್ ಕ್ಯಾಸ್ಟಿಂಗ್ ಇರ್ಬೋದು. ಇಷ್ಟನ್ನು ನಾವು ಈ ಪೋಲಿಂಗ್ ಸ್ಟೇಷನ್ಗಳಿಗೆ ವಿಶೇಷವಾದ ಕಾಳಜಿಯನ್ನು ವಹಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಮತ್ತು ಇತ್ತೀಚೆಗೆ ತಮಗೆ ಗೊತ್ತಿದೆ, ಮಳೆಗಾಲ ಬಂದಾಗ ಕೆಲವು ಕಟ್ಟಡಗಳು ಬಿದ್ದೋಗಿದ್ದು ಪೋಲಿಂಗ್ ಸ್ಟೇಷನ್ ಮತಗಟ್ಟೆಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಮತ್ತು ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಸರ್ಕಾರಿ ಕಟ್ಟಡಗಳನ್ನು ಹಳೇದಾಗಿದ್ದರೆ ಕೆಡವಿರ್ತಕ್ಕಂಥ ಉದಾಹರಣೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಸುಮಾರು 9 ಪೋಲಿಂಗ್ ಸ್ಟೇಷನ್ಗಳನ್ನು ನಾವು ಜಾಗಗಳನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಆ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೂಡ ನಾವು ರಾಜಕೀಯ ಪಕ್ಷಗಳಿಗೆ ನಾವು ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ ಈ ರೀತಿ. ಮತ್ತು ಅವರು ಸಭೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಸರ್ವಾನುಮತದಿಂದ ಅವರು ಅನುಮೋದನೆ ನೀಡಿದ್ದರಿಂದ ನಾವು ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗಕ್ಕೆ ಅದನ್ನು ಬದಲಾವಣೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗಕ್ಕೆ ಕಳಿಸಿ ಅನುಮೋದನೆ ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ತಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟರೆ ಇನ್ನೂ ಕೂಡ ಎಫೆಕ್ಟಿವ್ ಆಗಿ ಮತದಾರರಿಗೆ ಸಹಾಯ ಆಗುತ್ತೆ. ಮತ್ತು ನಾಮಿಕ್ಲೇಚರ್, ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಸರ್ಕಾರಿ ಅಂಗನವಾಡಿ ಕಟ್ಟಡಗಳಿರ್ಬೋದು, ನಾಮಿಕ್ಲೇಚರ್ ಚೇಂಜ್ ಆಗುತ್ತೆ. ಈಗ ಕಿರಿಯ ಶಾಲೆ ಇದ್ದಿದ್ದು ಹಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಆಗ್ಬೋದು, ಹಿರಿಯ ಪ್ರಾಥಮಿಕ ಇದು ಪ್ರೌಢಶಾಲೆ ಆಗ್ಬೋದು, ಅಥವಾ ಕಾಲೇಜಾಗಿ ಪರಿವರ್ತನೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಾಲೆಗಳಿರ್ತವೆ. ಐದರ್ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಶಾಲೆಗಳಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಪ್ರೈವೇಟ್ ಇರ್ಬೋದು, ಹೆಸರುಗಳ ಬದಲಾವಣೆ ಆಗಿರ್ತವೆ. ಆ ಥರ ಬದಲಾವಣೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಾವು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಅಂದರೆ ಹೊಸದಾಗಿ ಹೊರಗಡೆ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ನೇಮ್ ಚೇಂಜ್ ಆಗಿರುತ್ತೆ ಅದನ್ನು ನಾವು ವೋಟರ್ ಲಿಸ್ಟ್ಗಳಲ್ಲಿ ಬದಲಾವಣೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೂ ಪಕ್ಷದವ್ರಿಗೂ ಕೂಡ ಮಾಹಿತಿಯನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. सौंदत्ती तालुक्यातील परिवहन कर्मचाऱ्याने केली आत्महत्या. 6वे वेतन आयोग लागू केल्यानंतर संप मागे घेण्याचा पवित्रा. कर्मचाऱ्यांशी का बोलावे असा भाजपाचा अहंकार. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारला संप. बेळगाव डेपो मॅनेजर यल्लेश लाठी याने जोपासली माणुसकी. बेळगाव ते होनगा बस सुरू करून केले कर्तव्य पूर्ण. राज्यात होत असलेल्या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय निश्चित. बेळगाव स्मार्ट सिटी योजनेची घोषणा करण्यात दिवंगत सुरेश अंगडी यांचा मोलाचा वाटा. कर्नाटक रेल्वे योजनेसाठी 7,000 कोटी अनुदान मंजूर. आता वेळ झाले इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.